आता एवढं मजुराचं बेकार झालं. आता आता महाराज निंद्याला बाया होत्या त्याला हुगे चुने म्हणायला लागलं मले. काय सांगतं हां, काही म्हटलं बाईले तर म्हणते मी घरी चालली, थांबत नाही, मला का तुमच्या रोजदारी गरज आहे का म्हणते. अशा रेला काम आता. हो ना बापा बुढे बा, माय वावरात बाय होत्या ना, तेच कंडिशन आहे ना आता. मी नाही बापा बाहेर जरासं म्हटलं असं घ्या की तसं घ्या, बापा बाया आपल्यावर शिरजोर होतात, आपल्याला बोलतात, म्हणतात आम्ही नका उदळ घेतलं काय, आमच्याच्यानं जेवढं होते तेवढं करतो आम्ही. अशा आहेत बापा बाया आता. असं आहे ती आता. अळला नारायण गाढवाचे पाय धरा आता. एखादी बाई जर त्याच्यात काम करणारी असली चांगली, ते जर पुढे चालले तर मग गोटा मारते. ते एवढं बेकार व्हायला निंता निंता. आणि ह्या डोंगऱ्या डोंगरे आता चॅप्टर झाल्या, ह्या गोटे मारतात मागून. का पुढे काय चालली हो तू? अ बापा बुढे बा, तुम्हाला काय सांगा, मा वावरात तेच गोष्ट आहे ना बापा. एक बाई पुढे चालली तर त्या दोन बुड्या मागे वळून राहिल्या, तिले गोटे मारतात. गोटे म्हणतात काय चालली हो पुढे तू, सांगा आता. अशी गोष्ट आहे बापा. पहिले याच बुड्या वाड्यानं उरापोटावर घेतलं बा पहिले. हा किती काम करा लागे, आणि हे आता असे ढंगडे करतात. हो ना शांता, सकाळी पहिले बाया 8 वाजता आले की संध्याकाळी 5 वाजता घरी जात. हां, त्याला म्हटलं की आता 5 वाजले जा ना घरी. नाही नाही पण निघतो ना भाऊ, काय ना जरासं होते ना तुमचं. अशा म्हणत पहिले नाही ना म्हणे मजूर. पण आता तर लेवड्या दाखवतात निघय. बुढे बा, काळ बदलला ना आता. पहिला जमाना नाही राहिला की इंटरनेटचा जमाना हे आलं ना. आता सारे कसं हुशार झाले. आता काही बोंडसाचा काळ बदलला रे. फुकाचा डांगऱ्या खायला भेटून राहिला म्हणून सारं कसं दिसून राहिलं. काचा काही काळ फाळ बदलला, अजून ढुंग नाही, कपडे नाही बदलत त्याच्या. काय सांगतो तू, काळ बदलला म्हणून राहिला, इंटरनेट आला आणि या आला. हा हा बुढे बा, खरंच आहे तुमचं. तुम्ही बोलून राहिले तेच बरोबर आहे. ना पुढे बापा जमिनी कशा करा, कशा कसा त्या, तेच टेन्शन आहे बाबा. पुढे मजूर भेटत नाही, काय करा, टेन्शन येते बाबा. हा विचार केला की. आता काय त्याच्याच भरोशा राहणार आहे का मजुराच्या? येईनच यंत्र, येतीनच ना, नवीन नवीन मशीन येऊनच राहिल्या. आता डवरे मारायची मशीन आली ट्रॅक्टरवर, हां, फवारायचं आलं ट्रॅक्टरवरच. हो, प्रत्येकानं एकेकानं लाईन लाईन ट्रॅक्टर घेऊन घेतलं आणि सारे अवजार आणली की झालं. याचं काय काम पडते बोंड झाले. बरं शांता, यंदा येईन आपण काय ना ट्रॅक्टरच घेऊन जायचं. डवरी त्याच्यावर आणणं होता, पेरणी त्याच्यावरच होती, सारं म्हणजे फवारणी त्याच्यावरच होती. डोक्याला ताप नाही खायचा, मजूर पाहायचा. बापा घेऊन या यंदा पहिले दिवाळीले. या मजुराच्या भरोशावर तर बशालीच पुरत नाही आता. आपलं आपलं आता ते कसं पाहू आता आपण ट्रॅक्टरवरच. जाय मग तू घरी, आता लय उशीर झाला, घरची कामं राहिले पुढे. जाय बरं तू घरी शांता, काही टेन्शन घेऊ नको. जातो बाबा मी. पहिले तर बापा बाया मस्त काम करत, आणि आता कामही करत नाहीत आणि काहीच नाही बापा. पहिले बाया अशा होत्या की बापा मालकींच्या डोक्यावर काही असलं, हाती थैली असली तर दाखवा म्हणत, मी घेऊ लागतो, वजन होईन तुम्हाला. आताच्या बाया तर काहीच नाही बापा. एक खुरपं घेतात आणि चालले हात हलवत घरी. नामदेव मजुराचा विषय काढला गेली, मला टेन्शनच येते वा. कायच करा, कशीच काय जमीन कसा बुवा. मी तर म्हणतो पुढे चालून वावर पोळीत पडतात गड्या आपलं. काही पळीत गिळीत पळत नाही. आता फवारे निघले बुडे बुवा. आता गवताचा फवारा, ट्रॅक्टरवर वाई होते, पेरणी होते, आलं ना यंत्र आले ना. आता ट्रॅक्टरचे आले मजा नाही रे, जे हातात आहे की नाही तेच चांगला आहे, तुला सांगतो. हां, घासघूस होत नाही, काही नाही, खुरपण पद्धतशीर होते, गट पडत नाही. ते तर आहेच म्हणा, पण मग ते लोक येत नाही. आता काय करसान, काय सांगा तुम्ही मला. ते आहे म्हणा, 500 रुपये रोजही दिला तर लोक येऊन नाही राहिले. आली बी तर 2 घंट्यावर काम करून नाही राहिली. ह्याच पाहिजे महारातल्या बाया मोजून त्यानं 2 घंटे काम केलं अशी. 2 घंट्यावर काम नाही करत. त्याच्या सांगा आता 7 ते 11 जेवणही पाहिजे यायले. 4 खेप पाणी पाहिजे प्यायले. आपण घरून येतो का तर 4 घंटे पाणी नाही पित माणूस. हे तर बरं येता बरोबर, मग आणा लवकर बुडू पाणी आणा, आम्हाला नाश्ता करा लागते. हे आणतं पुळ्या पाळ्या घरून, आणि 2-3 पोहे आणतात घरून बांधून. सकाळी 7 वाजता भत्ता मारतात, म्हणजे नाश्ता करतात, आणि 9-9:30 जेवण करतात. बरं बुडू हे सारे टाइमपासचे लाईन आहे घराच्या. आता काय सांगता तुम्ही, हुशार झालं ना का. जाऊ द्या, चला येऊ तिकडून सरपंच आरण चक्कर मारू. हो बा, चाल चाल. बापा रे बुडे वा, सरपंचानं बापा माणसे आणले कुठून थांबलून, बापा डवरी मारणं चालू आहे. तो गोळी कुठून ना कुठून थांबलून. चाल बरं, चल पो. पाय रे सरपंच किती शाकटा आहे तर पाय. माणसं भेटत नाही म्हणते, भेटत नाही, आणि इकडे पाय वाया मारणं चालू. पाय साहेबीनले वाई चालू आहे गड्याची, आणि आपण बसलो.
चोयत आपल्याला माणसं भेटून नाही राहिले. बरोबर कलाकार आहे गड्या हा सरपंच. हा ना, ते तर दिसूनच राहिलं बाबा. सरपंच झाले अर्धवार बाबा, वाई मारणं. बाबा ते उभे उभे तिकडे सरपंच. सरपंच गड्या हे नाही इकडे येणार बापा. काही मेळ साधला रे बा. वाई माई मारणं चालू आहे बापा. आले का रे बापा हे. आलो आलो बापा. सरपंच यंदा तर पुरा आघाडीवर असे रे बापा. वाई माई मारणं चालू बाबा. वार पुरं चक्का रे बाबा बिलकुल. बा काय सांगा तुम्हाला आता. मले माहित आहे राजा लोडकुंडी येऊ माणसं आणले जमा करू. 500 रुपये रोजाच्या माणसात 7 ते 11. काय सांगा. सरपंच तुमची दरवर्षी माणसं नाही दिसून राहिली, तर दुसरीच दिसून राहिले बाबा. काय बाहेर गावाचे आणले आहे अरे बाबा अशी आणले हेंबाडे बिंबाडे जमा करून काय करता. जे पोर म्हणून माणसं आहे बाबा ते तर 700 रुपये रोज ढमूक काय बोलायला म्हणजे. काय सांगा तुम्हाला. मजूर एवढा झाडावर बसला आता की बस म्हणतील तर काय नाही वाया भाऊ. बायकोले पगार चालू आहे 1500 रुपये महिना. आणि हप्त्यातून 2 दिवस दोघं जण कामाला गेले की निघला हप्ता द्यायले. काय तेल सागर आहे मीठ एवढं धान नाही दुसरं काय तेवढं भागलं की झालं द्यायचं. नाही आता काय कोणाला कामाची गरज राहिली नाही भाऊ. आपल्याला हाय हाय करणं. तुमच्या घरी बाया होत्या ना सांगेल तुम्ही ना. 300 रुपये रोजानं काल सांगितल्या तुम्ही. अगो पण गेला राजा 150 भेटून राहिला बाया पाळातल्या. तर बाया पाळातल्या येतील कधी निघतील कधी. त्यासाठी बापा गावातल्या हिरोईना सांगितल्या. हे बापा 7 ते 11 3 खेप मुत्याला जाते, 2 खेप हाग्याला जाते, 2 खेप जेवते. अशी कंडिशन आहे. 4 खेप पाणी पिते. काय सांगतो 2 घंटे ते याच्यात जातात 1 घंटा काम करते. असे आफत आहे भाऊ. 300 रुपये रोज. कोणाची मेंटॅलिटीच राहिली नाही काम करायची. काय सांगा तुम्हाला सरपंच. 300 रुपये रोज देऊन 303 रुपयाचे काम नाही करत. अडून अडलोक निंदलं माझ्या वावरात बाई ना. शांतीसोबत भांडणं झाली तर बाया चालल्या गेल्या घरी. त्या मायले काय ते शांताबाई कुरकुरच करते. आता मजुराले हुई नाही म्हणा लाग. तुम्ही जरासं काही कमी जास्त बोलले की घरी काही गरज नाही म्हणते मला तुझी. अशी कंडिशन आहे. आता काय सांगता. आता मला हे वाई पसंत नाही. म्हणजे एक घासत चालवते एक कसं खुरपण नाही काढत. पण आता कसं आहे बाबा हानखंड आहे. असं बरीच ते माणसं भेटत नाहीत बाबा. करा काही बी. हो ना साजा आपली एक तर जमीन आहे लय मोठी. काय करा हे माणसं चालवाच लागतात. आता काही काम नाही ना. हेंबाडे मेंबाडे आणा लागतात पकडून बाबा. हा ना आता काय करता. हा बाबा पण लगा काही काळ बा झटकीपट बदलला ना बा. 10 रुपये रोज होता 10 वर्षाच्या अगोदर. आता बाई 300 आलं का. मी तर म्हणतो पुढच्या 2 वर्षात तर 1000 रुपये रोज घेतात का काय माहित. आणि 1 घंटा काम करतात का काय माहित. पुण्या मुंबईत कंपनीत जाऊ गाण घासतात. 200-300 रुपये रोजामध्ये 12-12 घंटे. तडसा धुपूट पडते त्याचं. ते चालते द्यायले पण हे नाही चालत. हो बापा काळ बदलला. जाऊ द्या तिकडल्या वारांना वखर चालू आहे बापा. तू सकाराम पाय तू हाणून राहिला की नाही बसेला गप्पा मारत राहिला. चालता तिकडे फायदा का आपलं तिकडलं वाळा. चला ना चला येऊ चक्कर मारून चला. चाल बाबा सरपंच पण तू गळ्या तळाला मेळ आणतस रे बा. कुठूनही माणसं थांबलून आणतं का. पण मेळ आणतं बा. वाई माई पण ती काम टकाटक आहे. अरे बापा ताळाला मेळ लाच लागते बापा. येता बरोबर 1-1 पावटी दिली जाईल. वरून 500 रुपये रोज बी आहे. खाया पियाला नाश्ता बी आहे वरून. म्हणजे मला 700-800 रुपयात पडते एक माणूस. काय सांगा तुम्हाला. आणि अजून 2 एकर वावर ह्यानं नाही झालं. त्याची कंडिशन बेकार आहे. पण आता कसं जमीन आहे तर आपल्याला मजूर वागवाच लागते लढावाच लागते. हो 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 गुटराम भाऊ काय गळा काय म्हणतं. बरं ये ना रे इकडे ये. काय थांबव मग मागू गड्या. काय थांबव खातो गड्या. आताच तुम्ही तिकडल्या कोपऱ्यावर बसलतो तो आलता ना मागो. जाऊ दे काही थांबव खात नाही बा. हाणतो मी. अजून तो सरपंच येईन तर कसं किंगरी लाईन माग. काय तर मी बशीला जा बागडी तांबाकूच खाऊन राहिला. तो सरपंच कुठे आहे बे जाड्या. तो घरी झपेला आता. आता वावरा फावरा दे ना. हे बस तुला का उदळ घेतलं जेवढं होईल तेवढं होईल. का टेन्शन घेऊन राहिला तू. बस काय तांबाक मामगले का. नाही ना पण आला तो घर होईल ना. काही येत नाही ना बे तो. एवढा घेऊन राहिला तू. काय तांबाखू चाल बस. काढ तांबाखू काढ. काय काय चिलम गिलम आहे का खिशात. नाही चिलम तर नाही तांबाखू आहे. बरोबर बस आण तांबाखू जा. तुला सांगतो जेवढं कसं पुरा पोटार घ्यायचं नाही या लोकाईले. जेवढं होईल तेवढंच करायचं. जास्त शिल्लक केलं की नाही हे मालक हे असे मासतात. तो काय आपल्याला 500 रुपयावर काय 1000 रुपये देणार नाही रोज जास्त काम केलं तर.
मी स्कूटी करून राहिलो, आता त्या कोपऱ्याला मागवाला तिकडे बसलो तटी तांबाखू चोईली. आता तू आला आता तू सोबत बसेल जा तांबाखू चोऊन राहिलो. एकर भरे यावर वावर नाही घेत ना रे दिवसभर. असंच करा लागते, नाही तर मग हे रोगत पिता वावर आले. नाही मी करतच नसतो जास्त, जो आपला टाइमपास दिवसभर. पाहो नामदेवराव, हा जमलं पा. हा म्हणजे मजुराच्या मागं जर नसली की नाही मजूर कामच करत नाही. पा कसा बादशा बसेला आमच्याकडे वखरा अर्धाकडे. पा ना पा कसा गप्पा झोडून राहिला तर नुसतं इकडल्या तिकडल्या झलप्या असतील. अरगडात ते काय म्हणे हे काय म्हणे. काम राहिलं काम ठिकाणी नुसतं गप्पा चालवत गड्याच्या. सरपंच मजुराच्या मागच राहा लागते 24 तास, तरच काम होते, नाही तर काही नाही. तुम्ही म्हणतात की मजुराला पाठवतो एकटेले, तर मग गप्पाचा दिवसभर. हा हो काही रोजदारी आहे फक्त हे आता 500 रुपये त्यांना 4 तास, म्हणजे 4 उलटे हॅनले 3 वखराचे. मागे असून भाऊ आता मिळ नाहीये. आता मी त्या बाईच्या मागं होतोच. जरासं म्हटलं बाई हा कसं मागे कसं सोडू नको गवत, शेंडा हातीन बुडकार माती टाकू नको, पद्धतशीर घे. एकदाच निंदन करायला लागते सोयाबीनली. ते म्हणे बुडे बा आम्हाला जास्त शिकू नका तुम्ही, आम्हाला समजत नाही, आम्ही लहान आगा दूध पिते बा. घ्या बा झालं बोलणं सोडून दिलं बाबा. चाललं आलो इकडे नामदेव. हो ना बा, कोणाची काम करायची नीतिमत्ताच राहिली नाही राजा. पाना गडी बसेला अजून गप्पा मारून राहिला सांगा. हा चालू द्या गडी तांबाखू चोईनं. हा आणि ह्याली लाज वाटत नाही काय समोरच्याला केली. समोरच्या वावरात आहे माणूस नाही कोणी काही नाही, काम करावं की काही. झाली का तांबाखू चोईनं? बरं आला गड्या हा सरपंच. आले दबून राहिला, मागे पुढे बोलला तर सोडून द्यायला चालले घरी आपल्या. त्याच्या मजुरीच्या भरसार पडेल का आपण. अरे सरपंच आताच बसलो बा. सकाळपासून येला 7 वाजतापासून आताच बसलो म्हणता तुम्ही. 4 उलटे मारले राजा तुम्ही ना. हा म्हणजे तुमच्या मागं नसलं तुम्ही कामच करत नाही ना. नुसतं कसं गप्पा. हा तांबाखू चोईनं चालू, तांबाखू चुना उत्याले राहा गेले बस. आमची रोजदारी का फुकाची आहे का हो तुम्हाला? हा फुकाची आहे का बाबा सरपंच? काय करू, बैलच चालत नाहीत ना. तुमचा एक बैल बसते बाबा. अरे मारू थकलो मी. पुढे धकत नाही तो. मग आता धीमी चालू आहे बाबा. तुम्ही हाणून पहा. माय काय गलती आहे म्हणजे बैलच चालत नाही तर. त्या बैलाचं नाव नका बदनाम करून. माय बैल तर पटारचे आहेत, बिंगफट पळतात. काय सांगून राहिली तुम्ही? तुमचं हाणणं जीवावर आलं. हा त्या कोपऱ्यावर गेली की तांबाखू, या कोपऱ्यावर गेली की तांबाखू, बसणून गप्पा. दुसरं काय माणूस काही मागा नाही तुम्हाला माहित आहे. सरपंच मालक नसला वावराचा हजर, या मजुराचे कसं हेच हाल असतात, कामच करत नाहीत ते, नुसतं गप्पा. काम आहे. अरे गादले रिकाम तर नाही त्या लागत वावरामध्ये. हा येणं गड्या सदा गेन खाणं तांबाखू हे धंद्यात नाही. म्हणजे चालत्या गाडी की काढणार आहे ते. तुम्ही जास्तच बोलून राहिले बा. अरे बैल चालत नाहीत ना ते, हाणून बा. चालतात काय रद्दी बैल आहात, मी काय करू त्याले. खरंच ना आताच बसला आला तो बैल. म्हटलं बा आता बैलच बसून राहिला त्याला. म्हटलं बा तू ताबाव खाय आता काय. बैलच चालत नाही तर सांगू नका. बैलाचं नाव काही बदनाम करू नका. बैलाचं नाव घाल बदनाम करून राहिले. हो 500 रुपये फुकाचे आहेत का? त्याच्या कामं करू नाही तर तुमच्या जीवा रद्दी मसाले. गड्या सरपंच जास्त काही टंग करू नको. चाल आणते तू. चाल गड्या चल आपण घरी चल. त्याचे काय आपण काय 7-5 खायलाच काय काय रोजदार जीवनाला म्हणजे काय विकत घेतलं काय यानं. काही बोलून राहिला बा आघाडी तर. तुझ्या भरचार फोट भरून राहिलो काय मी. तुला वाटत अशी जास्त. अरे भाऊ जा, शांतपणा नको शिकू मुले. जाय लवकर जाय, डोकं नको खाऊ. चाल पाहून घेईन मी माया काय. अरे बा चाल, आले ठसन घालून राहिला सरपंच. चाल आपण काय उदळ घ्यायला काय याचं. चाल गड्या चाल. गड्या भांडण नाही गड्या बोलले बरोबर. एखादी अजून अर्धा 1 घंटा आणला असता करतो 500 टाईट झालेच ते. अजून मारणार गोईचा 500 रुपयाला पडेल बाबू. जाऊ दे. हे आहे मग सांगा किती बेकार आहे गाव. सांगा म्हणजे चालता बोकर सोडून गेला गडी मजूर. पा कसं आहे भाऊ, कमी जास्त आपण बोललो काही कोणी ऐकायला तयारच नाही. गलती त्याचीच होती. तोच तांबाखू चोरून राहिला 4 हेप बसेल तोच होता. फक्त तुम्ही म्हटलं त्याला का बा हे काय लावलं. गेलाय गडी, आलाय राग त्याला तमक, गेलाय गडी फोन घरी. रोजदारीचं पैशाचं काहीच बोलेल नाही आता. जाऊ द्या बुवा. आणि तुम्ही वखर तुम्ही जा बुवा मग घरी आता. हा सरपंच हा ना. मोरा हे आता डवऱ्या सीझन चालू झाला बरं. नाहीतर मग कसं दादा 300, 400, 500 रुपये रोजात काम आले. आता घंट्यावर सांगायचं घंट्या डवऱ्या आणू म्हणा आम्ही. अरे बा हाच कमाईचा सीझन आहे. पुढे काही नाही बरं. पुढे माशाच मारणार आपल्याला. आता फवारायला ट्रॅक्टर आले आणि सोयाबीन काढायला बी ते हार्वेस्टर आले.
तर कसं हाच महिना आहे आपला चानकचा डवरेचा. झुंबर बोलून राहिला घंट्यावर, तर घंट्यावरच आता 200 रुपये घंटा घ्यायचा. पण झुंबर भाऊ घंट्या सांगितले पाहिजे ना कुणी, सांगायला तर पाहिजे. आपल्या गावात पहिलेच तर कंजेलात बसारे शेतकरी. भाऊ झुंबर भाऊ आपल्या गावात खरंच कंजेलात ना. कसं जे रोजदारी असते ते 10-20 कमी देतात हे लोक. बाबा द्यास लागीन द्यायले, नाही का जमीन पडीत पडतील का. वाईने हल्लीत गवत केवढाला होईल त्याच्यावर. गवत केवढाला होईल त्याच्यावर नाही पडीत पडत. फवारी नाही गेलीत का आता. गवताचा औषध फवारलं तणनाशक झालं, वाई मारायचं काम नाही. बा फवारेली आपल्याला सांगणार आहे ना. आपणच असतो की दरवर्षी फवारेली. फवाराचाही पंप 75 रुपये पंप आहे म्हणा. 75 रुपये पंपाने फवारेली. आणि ते बी 8 भोकाचं नौदल वापरायचं. 4 आणि 2 1 भोकाचं नौदल नाही. पण मग इकून गेला की पंप खलास. 75 रुपये टाईट. त्याने जर ट्रॅक्टर सांगितले तर फवारायले बे ट्रॅक्टर गोटी गाड्यात चालते आणि हे तणनाशक गाड्यात शिपा लागते. वल्ली जमीन असली का फवारा लागते ना. ट्रॅक्टर चालतच नाही. मोठाली पेन बिलंगतीन वावर कडक नाही पडणार का ट्रॅक्टरनं कुठे फवारतीन ते. काय हात चानस आहे सीझनचा. कसं याच्यातच कसं आपल्याला जमावं लागते बजेट. नाही पुढे काही नाही बरं. यंदा सारे सोयाबीनच आपल्या गावामध्ये. बरोबर. मग जमू बजेट मग यंदा 75 रुपये पंप फवाऱ्याचा आणि 200 रुपये घंटा डवऱ्याचा. पटाचा चिंत सांगा नाही तर मग आहे आम्ही वटे राखायला बसेल गावात. तशीच कुठे आपल्याला कामाची गरज आहे. तसं एक दिवस कुठे गेले कामाला की सारा किराणा मिराणा बाजार हाट होऊन जाते. 1000 रुपये तर असेच आणतो आपण दिवसाले. कुठे मरमर करता नाही तरी घरनिंगी काम ना करता. नाही तर मग कसं कोणी आलं सांगायला की चालले ना गरजा. आता कसं 300-400 रुपये रोज सोडून 500 रुपये रोज देते नाही. 7 ते 11. पण आपल्याला 7 ते 11 बी जायचं नाही काहीच नाही. 500 रुपये रोज जायचं काम नाही. 200 रुपये घंटा देसान तर येतो म्हणा डवरे हाण्याले फवाऱ्याले म्हटलं त्यानं तर 75 रुपये पंप. काय रे बा तुम्ही नाही सांगितल्यावर काय आता जातो आहे मी. आता अजिबात नाही बाबा. आता जो पैसा देईन त्याच्यात कामाले नाही तर नाही. तो नामदेव आला का इकडे येऊन राहिला याच्या डवरे हाणना. पण तशी जमवता. आणि आपल्या 5 जणीचा कसा गेम लागला बाई, मेळ लागला बाई. बरं हा बरोबर मिळालं. थांब येऊ दे त्याले. गड्या पोरे एका ठिकाणी सारे डवरे आणण्याला उडतात. गडे हो चला बरं आपल्या डवरे आणणार बरं. बरं नामदेव येतो ना आम्ही 5 जण येतो. हो चला मग तर जमलं बाबा. चला पटकनी मग. चला उठा बरं. चला टाका आपले डवरे गाड्या गेड्या टाका गाड्यात होता चला. अरे पहिले रोजदारीच ऐकून घ्या बाबा. की आम्हाला नुसतं का डवरे आणून देता. आता रोजदारीच काय ऐका लागते. आता साऱ्या गावाला माहित आहे बा. आता 500 रुपये रोज झाला म्हणून डवऱ्याचा आपल्या गावामध्ये 7 ते 11 टाइम आहे. अरे हे अर्धे व्हायला म्हातारे कुत्रे रोज आहे तो 500 रुपये रोज आणि 7 ते 11 टाईम. आमच्या यंग ब्रिगेडचा 200 रुपये घंटा डवऱ्याचा. बापा 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 200 रुपये घंटा. हो बापा काय आम्हाला काय पुरुष येता गेले बा शेतकऱ्याले की जीव घेता आमचा भावा. 200 रुपये घंटा आहे. आदलक तुम्ही जे रगत पेला आमचं त्याचं काय. बरं बापा 200 रुपये घंटा लय होते ना रे भावा. आणि फवाऱ्याचा काय रोज आहे. ते पंपारच काढलं असेल मग तुम्ही ना. नामदेव भाऊ फवाऱ्याचं बी 75 रुपये पंप आहे. 75 रुपये. बापा 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 शेतकरी मेला गाला जीवनच मेला बाबा. 75 रुपये पंप. अरे नामदेव 20 लिटरचा पंप घेऊन पाठीत फिरा लागते ना राजा. पाठ टाईट होते ना पुरी. 75 रुपये जास्त झाली का माणसा माना. अरे बापा तुम्हाला बापा ढोपरापासून कोपरा लोक नमस्कार बापा. हो 200 रुपये घंटा 75 रुपये पंपा. पंपानं जो सांगत असेल ते दादा रे बापा. मला नाही पाहिजे बाबा तुम्ही. एवढे काही पैसे माझं दाटले नाहीत बापा तुम्हाला द्यायला. आम्ही का तुमच्या घरी आलो बापा की आम्हाला सांगा म्हणून. नाही पाहिजे नाही जा. अरे बापा आमची चुकी झाली बाबा माहीच. तुमच्या आलो तर बाबा मजुराई भाव तर काही वाढले बाबा. जे तोंडात येईन तेच बघून राहिले. 75 रुपये पंप 200 रुपये घंटा डवऱ्याचा मिळाले का दाबून. शेतकरी जर असं जर चालत राहिलं बा 2 वर्षात खलास आहे. 2-4 एकर जमीन विका लागते. पीक पाहिलं 10,000चं खर्च पाहिला 50,000 रुपये. हे आले का दाबून. बेकार आहे रे बाबा बेकार आहे. लेका काय करा रे बाबा. मरेही लाईन आले काही. अरे गड्या रघु आपल्या गावातली रोजदारी तर काही वाढली गड्या. 300 रुपये रोज व्हायले. 500 रुपये डवऱ्याचा रोज माणसाले. लेका आपल्या वेळेस नव्हतं लेका. ₹1 आणि ₹2 रोज होता आपल्या वेळेस.
हाच जर रोज आपल्या वेळेत जर असतात का आता करोडपती असतो आपण. किती कामं केलेले का. सकाळी 7 डवरा धुतला की संध्याकाळी 6 सुटी. म्हणजे डबलची टिबलची रोजदारी झालीच ती. आणि टाइम बी बदलला ना आता. 7 ते 11 जाय. 11 वाजलो डवरे हाणणार. म्हणजे आपल्या 3 रोजदारी झाल्या ते एवढ्या 3. आपण बयार होतो ना बी आपल्या वेळेस. आपल्याला समजून आले का. या खोटल्यावाल्याने नुसतं रोगत पेला आपलं. 2 रुपये रोजात रुपया रोजात ह्याजेनं पुरी मारून घेतली थोका लावून. सकाळी गेला की संध्याकाळी 6 वाजलो. डवरे सोडा, घरी आणा गाळं, डवरे काढा, ढोरायचं त्या बैलाचं चारा पाणी करा, त्याला मेवण मांडा, सारे कामं करा लागत. म्हणजे संध्याकाळी घरी जायले रात्री 8च वाजत. खरंच गड्या खोटल्या आल्याने थोका लावूनच मारली आपली. आपण बयाडच होतो ना. बसलो घाण्या बैलासारखे काम करत. पण आपल्याला पर्याय नव्हता भाऊ. काम केल्याशिवाय खायला भेटना अनाज. पहिले बांड्याही पडत. काय करशील मग. कराच लागे आपल्याला. आज जर रोज आपल्या वेळेत असताले का 500 रुपये रोज 7 ते 11 टाइम म्हणजे 3 टाइमचे 1500 रुपये झाले असते आपले. दिवसाचे 1500. महिन्याला 5 महिना वर्षाची किती झाले असते ते 7-8 लाख रुपये तर आपण छापले असते बा. सांगायचं आपल्याला अक्कलच नव्हती ना पहिले. निक्क पागल होतो आपण. म्हणाले का ढोरा डुकरासारखे कामं केले बा पहिले. काय फलित नाही झालं. एकराचं 2 एकरही झालं नाही सायाचं. चालतं का सायाचं आता कामाले. हाणतं का डवरे. 3 घंटे तर काम करावं लागते. त्यातही 2 खेप मुत्याला जाणं, 3 खेप भाग्याला जाणं, 2 खेप जेवणं, पाणी पिणं 4 खेप. म्हणजे 4 तासातली 2 तास तर तशी जातात. 2च तास हाणणार डवरे. 2 एकरावर घेतली चालले घरी. अवघड आता 5 लागते आपल्याला. चाल सायाचं डवरे जाणू जायचे. 2 घंटे काम करणं म्हणजे काय अवघड आहे बे आपल्यासाठी. आपल्याला तंगडीला बांधायला आहे ते. पहिलीला का 10-10 एकर वावर घेऊ आपण दिवसाचं. हे काय आहे रे 2 घंटे काम करणं म्हणजे. मुत्ता करतो एवढं आपण. हो झामलाच लागते एखाद दादा. कोणाला अडचण आहे काय माहित. आपल्या डोंगऱ्याला सांगत नेन बे कुणी. बरे आहेत म्हणतात गाज वठेरा केली. आपल्याला सांगणारा पाहिजे गुन्हा गुन्ही. 5 लागते. यायला पाहिजे भला बुटकाले एखादा आपल्याला सांगेले. अरे बोला गडा नामदेव. का बा बुडे बा आपल्या गावाचे भाव तर काही वाढले राजा. 500 रुपये रोज डवऱ्याचा. पहिले निंद्या 300 रुपये रोज. त्याचंही काम नाही करत बा. 4 ते हाळग्याला जातात, 3 ते मुत्याला जातात. करा काय राजा बुडे बा. बेजा परेशान काम झालं राजा. पहिले नव्हतं राजा असं. आम्ही काम करणारे बयाड होतो ना. तुम्ही ना आमचं रगत पेलो पहिले. आताच्या पुरायचं पिऊन पा हुशार झाले आता. आले पहिले एवढं घासलं तुम्ही ना की बस. सकाळी दाबला डवऱ्यावर की संध्याकाळी 8 वाजता सुट्टी झाली. चारा पाणी कुटार ढमू टमू ढेप खाऊ घालणं सारं आमच्याच उरावर होतं. आता बाबू मजूर डवराही नाही सोडत. मालकाला उचला लागतात, गाड्या टाका लागतात. एवढं काम पुढे गेलं. नाही हे कर्माचे फळटी भोगा लागतात भाऊ. पहिले आमच्या गाजवली. आता आमचं ऐकून घ्या तुम्ही मजुराचं. घ्या दाबून. काळ बदलला. आता हुशार झाले लोक. आता पहिल्यासारखे बोयाळ नाही राहिले आमच्यासारखे. आम्ही केलं ते पहिले रुपयात 2 रुपये रोजात घेतली तुम्ही थोका लावून मारून आमची. घेतले आमच्याकडून धुपूट पडत लोक काम. डवऱ्याचं असो की वखराचं असो की बंडिका खणणं असो की हिरा खणणं असो. रातभर दिवस काम केलं आम्ही ना. बुडे आपली शान काढून राहिले बा. अरे बुडे वा आता ते पहिलं झालं आता गेलो ते. पण आता बोयकलं ना काम. आता सांगा 500 रुपये रोज देऊन बी माणूस भेटून नाही राहिला. पोरी येत नाहीत कामाले. काय सांगा तुम्हाला. तसंच आहे भाऊ आता. चालता का तुम्ही. चालता का डवरे हाणेले आपल्या. बाई अर्जंट मारणार राजा सोयाबीनले. चला बा द्या तेवढं काढून. नाही आम्ही तर येतो. पण कसं डंगरी आज बा येईल काही अक्कोलच नाही. अदलो घेतले ढोपरून आताही ढोपरू. 7 वाजता नेला 5 वाजता डवरा सोडलो असं नाही झालं पाहिजे. नाही हो बुडबा. जो गावात टाइम आहे तोच. ते बी कबूल करून घेतो बा तुले. 7 ते 11 काम तर करू. 3 खेप पाणी पिऊ, 1 खेप जेवण करू. म्हणतात तांबाखूची आठवण आली. तांबाखू खाऊ. बिडी फुकीन मी सांगून राहिलो. नाही तर मग कसं ढमुक करू नका टमुक करू नका. एवढंच राहिलं तेवढंच राहिलं. ऐकणार नाही रे भाऊ. गावात अशी 500 रुपये रोज तर आम्ही घेऊ 700 रुपये. कसं आमचं काम आहे चोख एकदम बिलकुल. वाई म्हणजे वाई. घासघूस कुठे होणार नाही. गवताई तशी दिसणार नाही उभी. कसं आहे गावात 500 असो की 700 असो. पण येणं काय डवरे धान एकच वाई काढलाय साहेब. दुसरी कोण मारते बाबा. अळला नारायण गाळावाच्या पाय धरा. बुडी रंगली आता.
बापा 700 का 800 घेता, पण चला आता पहिले. बरं बरं चाल. हो हो, चला चला. जमलं गड्या, आयतच गिरायक आलं हे तर. चालतं.